नमस्कार, मी सचिन चिखले, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी चिंचवड शहर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आत्ताच रवी लांडगे महापौर यांना एक निवेदन देण्यात आलं होतं। ते म्हणजे अभय योजनेची जी तारीख आहे 1 मार्च ते 31 मार्च ही कालावधी वाढवून देण्याबाबत 2025-26 या कालावधीमध्ये तब्बल 961 कोटी रुपये या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने टॅक्स रूपी महानगरपालिकेला जमा केलेले आहेत। त्याचप्रमाणे 1 मार्च ते 31 मार्च या कालखंडामध्ये अभय योजना चालू करण्यात आली होती आणि या कालावधीमध्ये तब्बल 211 कोटी रुपये या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी जमा केलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशी मागणी केली होती की अभय योजनेची जी तारीख आहे ती तारीख 10 ते 15 दिवस अजून वाढवून देण्यात यावी। त्याचं मुख्य कारण असं होतं की या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो। शक्यतो या सर्वांचे पेमेंट 1 तारखेपासून 15 तारखेच्या आतमध्ये होत असतात। असंख्य अजून असे नागरिक आहेत की या अभय योजनेचा फायदा घेण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु 31 मार्च ही शेवटची तारीख असल्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा घेता येत नाही। या व्हिडिओद्वारे मी महापौरांना नम्र विनंती करतो की या योजनेचा लाभ ह्या सर्वसामान्य लोकांना घेता यावा, म्हणून ही अभय योजना अजून 10 ते 15 दिवसांनी वाढवण्यात यावी। या अभय योजनेमध्ये झोपडपट्टी धारकांनी सुद्धा याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही नम्र विनंती करतो की अभय योजनेच्या दिलेल्या कालावधीमध्येच झोपडपट्टी धारकांना पैसे भरण्यासाठी 2 ते 3 हप्ते करून देण्यात यावे, जेणेकरून ही सर्व गोरगरीब लोक 2 ते 3 हप्त्यामध्ये आपला कररूपी टॅक्स हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भरू शकतात। धन्यवाद।